अशी सकाळ कुठं नको असेल मित्रांनो. स्वामींनीनं उठवलं की आमची सकाळ होते आणि दिवस सगळा आनंदी जातो. गुड मॉर्निंग भावांनो, शुभ सकाळ. श्री स्वामी समर्थ. मी योगेश आपलं स्वागत करतो आहे आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये. सकाळ स्वामींनीने केली. आज 26 जानेवारी असल्यामुळे जिलेबी आणली होती. आणल्या समोर तर आज पहिल्यांदा तुटून पडले, पण ते ओलं चिकट ते होतं त्यामुळे ते पहिल्यांदा म्हटलं तिथे टॉवेल घे. तिथून आपण निघालो. थोडंसं आष्ट्याला काम होतं. भादरवाडीतून निघालो. इथं लोकेशन मस्तपैकी आता वसंत ऋतू असल्यामुळे पालवी झाडाची पानं फुटून आता नवीन यायला आले, त्यामुळे जर थोडंसं लोकेशन असं ब्राईट दिसत आहे. आपल्या माम्या भावानं फाळकेवाडीमध्ये स्वतःचं क्लिनिक चालू केलेलं आहे, हॉस्पिटल क्लिनिक. त्यासाठी आपल्याला जायचं होतं. आणि ह्या रोडला बघा सगळी झाडांना फुलंच लागलेली आहेत आष्टा रोडला. त्यासाठी आपण तिकडं चाललो होतो ना. जाताना म्हटलं पहिल्यांदा काहीतरी गिफ्ट वगैरे घ्यावं, धन्वंतरी वगैरे घ्यावी. पण आष्ट्यात गेल्यानंतर मला काही ते मिळालं नाही. त्यामुळं आपलं बुक्के घेतला आणि निघालो बिरोबाच्या देवाच्या. तिथूनच निघालो, देवाचं दर्शन घेतलं. आणि दर्शन झाल्यानंतर पहिलंच कस्टमर आलं. त्यानंतर घरी आलो. घरी आल्यानंतर गाडी वॉश केली. स्वामींनी तो पण लागली. आमच्या साहेबांची एनर्जी काय दिवस रात्र काय कमी होत नाही. ते लागले खेळायला स्वामींसोबतच दिवसभर. त्यांना काय सुट्टी नसत्या. बाहेर संध्याकाळी 10 वाजते 11 वाजते, पण पहिल्यांदा बाहेर पाहिजे. पाईप तसेच पडले होते. झालं म्हटलं पहिल्यांदा त्याला म्हटलं तू पहिल्यांदा तुझं सगळं साहित्यावर, ज्यानं घाण केले त्यानं पहिल्यांदा निपटायचे. आज जाऊन पहिल्यांदा ते एक 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 बॉक्समध्ये नेऊन टाकायचं चालू केलं साहेबांनी. ऐकलंच नाही पहिल्यांदा, पण परत ते सगळं शहाणा आहे पण लई इकडे दमवते. असंच आहे, चालतंय. तिथून हे काम झालं की परत दुसरं काम पाहिजेच की, त्याशिवाय थांबतंय बी तेव्हा ते. म्हटलं मी हे काम थांबवलं तर मला दुसरं काम पाहिजे. मग त्याला स्वामींनीला चिडवणं रडवणं हे त्याचं प्रायोरिटीचं काम आहे. मग त्याची पप्पी घेणं, तिला खेळवणं हे दादा म्हणून त्याचं काम असते. मोबाईल नाही तर स्वामींनी नाही तर मला बाहेर जायला पाहिजे. मग ह्यातलं तुम्हाला काय परवडतं आहे ते बघा, कारण माझी एनर्जी मी वेस्ट घालवणार नाही. ह्या गोष्टींसाठीच करणार असं त्याचं काम असते. त्यामुळे तिथून झालं. परत म्हटलं मला मोबाईल पाहिजे, मी व्लॉग करणार आहे म्हटलं. करा म्हटलं, काय करायचं ते तुम्ही करा, फक्त आम्हाला दमवू नकासा. तुम्हाला काय करायचं ते करा. मोबाईल घेतला आणि काय काय म्हणत होता, पोहे म्हणायला गणपती कोणी आणला, काय काय चालू होतं त्याचं. आम्ही ऐकत होतो, एन्जॉय करत होतो. स्वामींनी पाठीमागं जरा दमवत होते, कारण तिला भूक लागलेली. तिची मग मी जेवत होते. आमच्यात भावानं असंच आहे. कोणी तर पहिल्यांदा जेवायचं, कोणी तर उशिरानं जेवायचं. संकट बसलं तर प्रॉब्लेमच आहे, कारण स्वामींनी थांबत नाही तसे. घ्यायला कोण नसल्यामुळं असा प्रॉब्लेम आहे, भावानं समजून घ्या. त्यानंतर दादा आमचे काय सुट्टी देत नव्हते. आज म्हणे मी यूट्यूबर होणारच, मला काय कोणी सांगायचं नाही, कारण मी यूट्यूबर झाल्याशिवाय मी काय बसत नाही. चला म्हटलं तुम्ही चालू करा, दिवस आता संपलेला आहे म्हटलं. भावांनो असंच प्रेम राहू द्या. आभारी आहे. लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका.